या जगामध्ये माणूस संपत्ती मिळवतो, माया गोळा करतो, मालमत्ता गोळा करतो, पैशाच्या मागे धावतो. हे जे माणसाला मोठं वाटतं ते देवाच्या दृष्टीने ओंगळवाणं आहे, ते देवाच्या दृष्टीने किळसवाणं आहे, ते देवाला वीट आणणारा आहे. तुम्हाला काय मोठं वाटतं मला सांगा? तुम्हाला तुमचा बंगला मोठा वाटतो? तुम्हाला काय मोठं वाटतं मला सांगा? तुम्हाला तुमचा पगार मोठा वाटतो? तुम्हाला काय मोठं वाटतं मला सांगा? तुम्हाला अंगावरचे दागिने मोठे वाटतात? तुम्हाला काय मोठं वाटतं? तुमचं मजबूत शरीर तुम्हाला मोठं वाटतं? तुम्हाला काय मोठं वाटतं? तुमचं रूप, सौंदर्य तुम्हाला मोठं वाटतं? या सगळ्या गोष्टी देवाच्या दृष्टीने ओंगळ आहे, घाणेरडे आहेत. मग तुम्ही मला विचाराल, देव नक्की कुठे बघतो? देव माणसांची अंतकरण बघतो. देव माणसांची अंतकरण बघतो, अंतकरण ओळखतो. माणसाचं अंतकरण कुठे आहे ते देवाला पाहिजे आहे. तुमचं अंतकरण देवाकडे आहे का? तुम्ही मन देवाकडे लावता का? तुम्ही देवाच्या आज्ञा पाळता का? तुम्ही नीतिमान बनण्याचा प्रयत्न करता का? तुमच्या स्वभावामध्ये नम्रता आहे का? तुमच्या स्वभावामध्ये सहनशीलता आहे का? तुमच्या स्वभावामध्ये ममता आहे का? तुमच्या स्वभावामध्ये दया आहे का? तुमच्या स्वभावामध्ये क्षमाशीलता आहे का? तुमच्या स्वभावामध्ये माया किंवा प्रेम आहे का? जर हे नसेल तर तुम्ही देवाच्या दृष्टीने ओंगळ, कंगाल आणि दरिद्री जीवन जगत आहात.